लक्ष द्यायचे का? कामावर लक्ष द्यायचे नाही तर. आता खरं बोललात ना. म्हणजे काय होतं, तो छंद होता त्यांचा. बरोबर, छंद जोपासला म्हणून आता हे चालू झालं. नाटकाचा छंदच होता. बरोबर बरोबर. तर त्यांच्या काही एखादी आठवण आहे तुम्हाला नाटकामधील, एखादी अशी म्हणजे घटना घडलेली किंवा अशी घटना? तर असा लागेल तेवढ्या घडल्या होणार त्यावेळेस. पण आम्ही नाटकांनी पहिले त्यावेळेस स्त्री पात्र करणारे कोणी राहिले नाही. बरोबर. नटे ना यांना हे कधी बाहेर गाऊन नटी वगैरे आणायचे, बरोबर का? अमरावती, नागपूर, बरोबर, पुणे इथनं. त्यावेळेस तुम्हाला काही वाटत होतं? नाही, काही नव्हतं वाटत. म्हणजे नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24, म्हणजेच आपली बातमी. निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. यवतमाळ जिल्ह्यातील रामगाव रामेश्वर येथील ज्येष्ठ नाट्य कलावंत, नाटककार, तबला वादक व पेटी वादक असे हरहुन्नरी कलाकार श्री ज्ञानेश्वर बोकडे यांची व त्यांच्या परिवाराशी आमच्या प्रतिनिधींनी केलेली बातचीत. चला तर पाहूयात. नमस्कार. परिवर्तन न्यूज 24 या चॅनलच्या माध्यमातून आपण आज विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात रामगाव रामेश्वर येथील अष्टपैलू कलावंत, ज्येष्ठ कलावंत, ज्यांनी नाट्य जोपासलं, ज्यांनी अनेक नाटकामध्ये काम केलं, अशा कलावंतांना आपण आज भेटणार आहोत. देशील तर दे कन्यादान, सरपंच खुनी, पाटील बेईमानी, कोकणाचा किल्लेदार, माझा संसाराच्या मंदिरी, देशाची हाक, मर्दानी झाशीची राणी, उद्धार इत्यादी नाटकामध्ये उत्कृष्टरित्या त्यांनी भूमिका पार केली, बॅकग्राऊंड स्कोर केला आणि डायरेक्शन पण केलं. अशा पद्धतीने त्यांची कला जोपासत त्यांनी नाटकच नव्हे तर कलावंत किंवा आपलं वाद्य ह्याच मध्ये सुद्धा त्यांनी छान पद्धतीने काम केलेलं आहे. अशा व्यक्तींना आज आपण भेटतोय की त्यांनी आपली कला जोपासत अख्खं आयुष्य त्यांनी वेचलंय. अशा आपण आज भेटतोय श्री ज्ञानेश्वर बोकडे, रामगाव रामेश्वर येथील कलावंतांना. नमस्कार. प्रथम आपलं परिवर्तन न्यूज 24 या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण खूप दिवसापासून कला जोपासली आहे आणि आपण शासकीय मानधन पण एक कलाकारांच्या माध्यमातून देत आहेत. वृद्ध कलाकार. आणि अजून दुसरी एक परंपरा आहे की तुमची आता हे तिसरी पिढी परत कला क्षेत्रात चांगलं नाविन्यपूर्ण हे करते. तुमचा नातू गोकुळ बोकडे हा राज्यस्तरीय मध्ये ऍक्टोपॅड और तबला हे वाजवण्यामध्ये त्यांचा राज्यस्तरीय क्रमांक आलेला आहे. अशा अनेक तुम्ही तिसऱ्या पिढीपर्यंत ही परंपरा चालवत आलेली आहेत आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही एक रस्ता मार्गक्रमण करून दिलेला आहे त्यांना. आणि ते आता पुढे काय करणार आणि अशा पद्धतीत तुम्ही सुरुवातपासून जे आपली कला हे केलेली आहे, सादर केलेली आहे, म्हणजे आपल्याला हा बाळकडू कुठून मिळाला थोडं सांगाल दर्शकांना आपल्या. आम्ही म्हणजे पहिले काय होतं, ते ढोलाचे भजन होते ना, त्या ढोलाच्या भजनात जातो, झांजा ढोलाचे भजन. त्याच्यानंतर मग रामगाव रामेश्वरला इथं आलो होतो. मामाचा सोनवणे मामा होते आमचे, त्याच्यात मंडळ होतं श्री गुरुदेव सेवा मंडळ. त्या मंडळात जाऊन मग असं त्याच्यात जायचं, मग आपलं पाहायचं, काही म्हणून पाहायचं काही. आमचे मामा तबला वाजवेत, सखाराम सोनवणे. तर असं करता करता मग ते उन्नती होत गेली. मग करता करता म्हणजे आपण भजन म्हणता म्हणता, वाद्य म्हणता म्हणता, वाजवता, मग असं बरेच वेळा हे झालं.
बरेच दिवसात गोष्ट आहे. त्या काळ म्हणजे ते काळ म्हणजे अलगच होता. बरं, त्या काळात आम्हाला काही वाजवा सापडे नाही. म्हणजे पेट तुम्हाला करत आमचा. ही कला परंपरागत मामाकडनं आली. मामाकडून आली. बरोबर बरोबर. आणि मामाकडून ती जोपासली तुम्ही. जोपासली आपण. त्या काळामध्ये तुमचा छंद छंद खूप होता आणि त्या काळी तुम्हाला हे सर्व वाद्य आता जे तुमच्याकडे एवढे आहे. काहीच नाही हो, खायची सोय नव्हती आम्हाला. ते पेटी कुठे तबला कुठे सापडायला. बरोबर. आता तुम्ही सांगितलं 2-3 लाख रुपयाचं आता 2-3 लाख रुपयाचं सामान आहे आपल्याजवळ. सामान आहे तुमच्याकडे. हो म्हणजे तुम्ही असं सांगितलं की बाबा आम्हाला जेव्हा मिळत नव्हतं, हो. परंतु नातू आहे किंवा पुढची पिढी आहे यांना आमच्या घरात कुठलीच कमी पडू देता कामा नाही. बरोबर की नाही? हो. तुम्ही वाद्य क्षेत्रापासून अनेक सांप्रदायिक भजनी केले, हो. कव्वाली केले, सर्व धर्म समभावाचे भजन गायले, बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कव्वाल्या गायला हो. आणि अनेक धर्मपंथांचे तुम्ही या कलेच्या माध्यमातून प्रबोधन केलं आणि प्रबोधनातून काही लोकांना तुम्ही संदेशही दिला. हो. बरोबर. आणि तुम्ही नाट्यकला ही ग्रामीण भागात जगवली, जोपासली आम्ही. जोपासली तुम्ही. हो. आणि ती जोपासली. तुमचे काही जुने मित्र हो. आहेत आता तुमच्या पिढीतले? जुने मित्र तर आता कोणी राहिले नाही समजा. एक दयानंद गुरुजी आहे. बर. दयानंद गुरुजी फक्त आहे, पण ते आता वयस्कर झाले. ओके. माझ्या जवळजवळ 83 चालू आहे वय. बापरे. 83 वर्ष चालू आहे. बर. आता हे काहीतरी आता करणं आहे. हा, म्हणजे एक छंद जोपासला, म्हणजे छंद माणसाला एक जोपासला. करमणूक होतोय आणि ते दिवस आठवतात, आठवले की आपली कला सादर होते. हो. तर ते कला खासा सादर करता करता म्हणजे आमच्या घरात म्हणजे ज्या घरातच मंडळ आहे आमच्या. हो. बघा, यांच्या घरातच एक मंडळ तयार आहे. यांना कुठलंच बाहेरून बोलवायचं बाहेरून कामच बोलावं नाहीये. काम नाही आम्हाला. जेव्हा त्यांच्या मनात आलं की तेव्हा त्यांनी भजन चालू केलं किंवा दोन आपलं. नातू आहे, हा. सून आहे, पोरगा आहे. हं. घरचे लोक समजा आमची पत्नी हो. ते समजा त्याच्यामध्ये 6 जण आम्ही भजनातच आहोत. बापरे. सामान्य म्हणजे सर्व घरचं आहे. म्हणजे काहीच नाही, गेट हो. टुगेदर बसले की बस, बस. मैफिलच तयार होते तुमची. सहित आमच्या घरचं आहे. ओके ओके. तर छान पद्धतीने तुम्ही हे केलं. त्या जुन्या का सवंगडी तुमचे कुणीच आलेले नाही आहेत का? नाही, कोणीच नाही राहिलं. फक्त हा. एक आहे त्यातली दयानंद गुरुजी. दयानंद गुरुदेव. हो. कोण कोण होते त्यांना एक हो. आमच्या ह्याच्यात म्हणजे महादेवराव ठाकरे, हं. नारायणराव साबळे, हं, हं, हं. पुंडलिकराव चौधरी, बर. आणि तिथून नाही तर आठवते नाहीत मला. हो, हो, हो. पण नारायण साबळे, पुंडलिक चौधरी, तरी 5-6 जण होते. ते सर्व वारले आता. बरोबर. आता तुमच्या कोण नाही पिढीतले बरेचसे आता म्हणजे ते राहिलेत नाहीत. हा. तर त्यांच्या काही एखादी आठवण आहे तुम्हाला नाटकामधील एखादी अशी म्हणजे घटना घडलेली किंवा अशी? घटना तर असा लागेल तेवढ्या घडल्या होणार त्यावेळेस. हं. पण आम्ही नाटकांनी पहिले त्यावेळेस स्त्री पात्र करणारे कोणी राहिले नाही. बरोबर. नटे गेले. खूप छान तुम्ही मुलाखत दिलीत आम्हाला. आणि आता आपण बघूयात या ज्ञानेश्वर बोकडे यांच्याशी गप्पा करत असताना त्यांच्या अर्धांगिनी लीलाबाई बोकडे यांनी सुद्धा त्यांच्या ज्या वेळेस ते कला सादर करत होते त्यावेळेसचे त्यांचे 18 दारिंद्री घरात असताना त्यांनी ही कला जोपासली आणि त्यांना सहकार्य केलं लीलाबाई बोकडे यांनी. आणि काय म्हणतो ना आपण, एका पुरुषाच्या मागं एका स्त्रीचाच एक हात असतो. अशाच पद्धतीने त्यांनी त्यांना सांभाळून घेतलं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी ती कला आज लोकांपुढे मांडता आली त्यांना. तर तुम्ही सांगा की हे जेव्हा मी तुम्हाला काही किस्से विचारणार, मी काही जास्त विचारणार नाही तुम्हाला. खरं तर आता कसं आहे की हे जेव्हा नाटकं करायचे आणि नाटक करीत असताना तर काही प्रॉब्लेम यायचे? नाही नाही, प्रॉब्लेम नाही यायचे काही. नाही ना? नाही. बरं, या नाटक करीत असताना यांना हे कधी बाहेर गाऊन नटी वगैरे आणायचे, बरोबर का? हो. अमरावती, नागपूर, बरोबर, पुणे इथनं. त्यावेळेस तुम्हाला काही वाटत होतं? नाही, काही नव्हतं वाटत. म्हणजे तुमचा त्यांच्यावर विश्वास होता? हो, विश्वास होता. खरं विश्वास होता ना. बरं बरं. आणि जेव्हा हे नाटकाला जायचे तेव्हा कामावर पण लक्ष द्यायचे का? कामावर लक्ष द्यायचे नाही तर. आता खरं बोललात ना. म्हणजे काय होतं, तो छंद होता त्यांचा, बरोबर. छंद जोपासला म्हणून आता हे चालू झालं. नाटकाचा छंदच होता. बरोबर बरोबर. नाही नाही, तेच म्हणतोय की तुम्ही हे कामावर दुर्लक्ष करायचे म्हणजे नाटक करायचे आणि तालीम चालायच्या. त्यावेळेस खरं म्हटलं की तुमचा हात त्यांच्या मागे म्हणतोच नाही, गाडीचे दोन्ही चाक व्यवस्थित असेल तरच तो संसार पुढे नेऊ शकतो आपण.
बरोबर का नाही? तुम्ही सहकार्य केलं म्हणून तुम्ही जर म्हटलं हा उगाच बंद करा हे तुमचं नाटक, नाही बंद तसं नाही म्हणलं, बंद करा म्हणलं नाही काही. तुमचं सहकार्य होतं म्हणून त्यांनी आता एवढे नाटकं केलेत. आणि म्हणून आज ते सरकारचे हेच आहेत ना, ते ज्येष्ठ कलावंत आहेत आज देशामध्ये. तर त्यांची क्रिया आज 3ऱ्या पिढीपर्यंत त्यांची कला जोपासली. त्याच वेळेस जर तुम्ही जर सहकार्य केलं नसतं तर तेही कंटाळून त्यांनी ती कला बंद केली असती कदाचित, बरोबर का नाही? हो परंतु तुम्ही सहकार्य केलं आणि त्यांचंही तुमच्या दोघांचंही सहमत एकच आहे. त्याच्यामुळे हे त्यांचा जो कलेचा जो वारसा आहे ते हे चालू राहिला आणि आज नातापर्यंत चाललाय, बरोबर का नाही? हो आता तुमच्या सुनबाई, मुलगा राजूभाऊ हे सुद्धा चांगल्या पद्धतीने याच्यामध्येच पारंगत आहेत. नातू आहेत, 2 नातू आहेत. तुमची मुलगी सुद्धा छान पद्धतीनेच याच कलेमध्ये निपुण आहेत, बरोबर की नाही? हो हो सुरेखाताई मुलगी आहे, हो. बरोबर की नाही? त्यांनी सुद्धा ते चांगल्या पद्धतीने गायन वगैरे करत होतात. तर ठीक आहे, तुम्ही छान पद्धतीने, मी एकच किस्सा विचारला होता की त्यांना की तुम्ही सहकार्य केलं असतं. कारण कसं असते, नाटक करणारा माणूस किंवा कलावंत माणूस यांचे घरच्याची साथ नसेल ना तर ते काहीच करू शकत, काही करू शकत नाही. बरोबर बरोबर आहे ना? साथ पाहिजे, साथ पाहिजे. कारण काय चांगलं मिळवत हे नाटक नाही करू शकले असते. नाही 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 बरोबर आहे ना. कारण काय होतं, जेव्हा कलाकार असतो ना त्याने ब्रेनली तो स्ट्रॉंग असतो, जेव्हा घरून कुठलं टेन्शन नसेल जर तो प्रेझेंट कसा होईल, नाही तर घरचं अर्ध टेन्शन, बायको इकडे जाऊ नका, नाही मला जायचंच, म्हणजे अर्ध टेन्शन इकडं आणि अर्ध टेन्शन कलाकार प्रेक्षक पुढे आहे. मेरा नाम जोकर सारखं काम आहे. ते सर्व दुःख साईडला ठेवावं लागतं आणि कला सादर करावं लागतं. कलेचं आहेच तसं, कलेचं तसं हसत राहावं लागतं, घरात दुःख घरातच ठेवावं लागतं, बरोबर की नाही? हो ना. पण नेहमी हास्य राहावं लागतं. असे कलाकारांचं एक जीवन आहे, जीवन आणि हे जीवन यांनी जपलं. आणि जीवन कलेचं जपत असताना यांचा आदर्श आताच्या युवकांनी घेतलाय पाहिजे आणि कला जोपासली पाहिजे. हो, नमस्कार. नमस्कार. आपण कसं काय ह्या कला वडिलांकडनं तुम्हाला घेतलं, परंतु असं कधी होत नाही, म्हणजे बऱ्यापैकी कमी होतंय की वडिलांनी केलं म्हणजे पोरांनी करावं लागतं, असं कधी होत नाही. आणि असे करतातही नाही कमीत कमी. म्हणून तो तुमचा परिवार आम्हाला ते न्यूज मिळाली तुमची आणि त्या पद्धतीने आम्ही तुमच्याकडे आलो. कारण कसं होतं की वडील जे क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात मुलगा येईल असं 100% होत नाही, कधी होत नाही. जसं तुम्ही मला वाटतं शिक्षक कर्मचारी सुद्धा आहे, बरोबर? शाळेवरती सुभाषचंद्र बोस हायस्कूलला कर्मचारी आहेत. आणि ते कर्मचारी नोकरी करत असताना तुम्ही हे कला जोपासत आहात. आणि तुम्हाला हे लहानपणापासून संस्कृती तुमच्याकडे घरीच आहे, त्याच्यामुळं तुम्हाला एवढं काही कठीण गेलेलं नसेल. पण तुमचा सुद्धा एक चांगलाच रोल आहे असं मला म्हणायचं. कठीण नाही असातला विषय नाही. बरोबर. पहिला जे शब्द केला होता की वडिलांनी केलं म्हणजे मुलांनी करायला पाहिजे असं नाही. तुम्ही ती जोपासली, बरोबर का? ते कला जोपासली आणि तुम्ही ते करत गेला. आणि ते करता करता तुम्ही आता इथले सर्वच वाद्य म्हणा तुम्ही स्वतः वाजवता. आणि आम्ही सुद्धा पाहत आलो तुम्हाला की 15 ऑगस्ट असतो, 26 जानेवारी असतो, तर या पद्धतीने तुम्ही. मी शाळेतल्या मुलांना पण हे शिकवतो त्याला, म्हणजे त्या मुलांना कसं असं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महाराष्ट्र दिन हे ते आम्ही कार्यक्रम घेतो आणि नाटिका वगैरे हे सगळं बसून ते सादर करतो. सांस्कृतिक विभाग तुमच्याकडे असतो बऱ्यापैकी, म्हणजे कवायत म्हणा, लेझिम म्हणा, स्वागत गीत हे ते, म्हणजे दपडी, लेझिम, पेटी जे काय असते ते मी सगळं मुलांना शिकतो. बघा ते वडिलांकडनं आलेली जे कला आहे, बघा तुम्हाला कुठं ना कुठेतरी कामा पडली. म्हणजे आज तुम्ही जे माझं क्षेत्र ते आहे का नाही, त्यामुळे मी ते त्यांना ते बरोबर करायला हे सांगतो, त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आणि काही लोक ते अंगीकारतात, काही लोक सोडतात. सध्याचं हे मोबाईलचं युग आहे, तर तुम्ही आज विद्यार्थ्यांमध्ये असतात 24 म्हणजे 8 तास तरी विद्यार्थ्यांमध्ये असतात. अदरवाईज तुम्हाला आता हे नॅचरली दिसतंय आजूबाजूला. तर मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांनी कितपत करावा असं तुम्हाला वाटतं? विद्यार्थ्यांनी म्हणजे मोबाईल चांगला आहे आणि जसं चांगलं घेतलं तसं चांगलं आहे. बरोबर. त्यातलं वाईट घ्याव नाही असं वाटते मला, कारण वापर कमी करा, पण त्याने त्यातलं चांगलं घ्या, वाईटाकडे कमी लक्ष द्या. बरोबर आहे. सध्याच आता एआयचं जनरेशन आलेलं आहे, त्याच्यामुळे मोबाईल आवश्यक आहे. कारण आज दुनिया कळली नसती जर आपण
छोटे मोबाईल नोकियावरच आलं हो, असतं, हो. सपोज आतापर्यंत हे सर्व काही कळलं नसतं, हे डिजिटल मीडिया तुमच्यापर्यंत पोहोचला नसता. पोचली नसती. बरोबर आहे की हो. नाही? कारण हा मोबाईल माध्यम आहे. माध्यम. मोबाईलला कितपत प्राधान्य द्यावं प्राधान्य हा द्यावं, पण तो एक महत्वाचा point आहे. महत्वाचा भाग आहे. बरोबर आहे. हो. नाही, निवड तुम्ही 24 तास मोबाईल मोबाईल हे बरोबर नाही ना, हे पण म्हणजे महत्वाचं. मोबाईलच असं. तर आपण आज खूप छान पद्धतीने यांच्या परिवाराशी भेटतोय. आज आता भेटूया त्यांच्या म्हणजे ज्ञानेश्वर बोकडे यांच्या सुनबाई शिलाताई बोकडे यांना, ज्या की राजभाऊ बोकडे यांच्या पत्नी आहेत. ते त्यांना त्या सुनबाई म्हणून जेव्हा इथं आल्या तेव्हा ह्या संस्कृतीचं किंवा या कलेचं त्यांना कुठल्याही पद्धतीचा काही गंध नव्हता. आणि नंतर आपण त्यांच्याशी बोलूया. आता मी काय पूर्ण काही सांगणार नाही. शिलाताई नमस्कार. तुम्हाला ही जी कला आहे म्हणजे बघा तुमच्या समोर दिसते, टाळ आहे, नाल आहे, तबला आहे, पेटी आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला घरूनच होत्यात का इथं सून म्हणून आल्यात त्याच्यानंतर तुम्हाला ते अंगीकारल्यात? माझ्या माहेरी काहीच नव्हतं, पण इथं आल्यानंतर मला हे याचे गाणे, तबला वादक हे ते पूर्ण त्यांच्याकडूनच ऐकायला मिळालं. आणि जरा जरा ऐकत ऐकत मला त्याची गोडी लागली. आम्ही शिक्षणासाठी कारंजाला गेलो. बरं. तेव्हा मग आम्ही मुलं पण यांनी शिक्षणासाठी 5वी नंतर मोठ्या मुलाला टाकलं तबला क्लासला. लायण्याला शिक्षण, गायनाचं शिक्षण दिलं. बरं. दोन्ही मुलं शिकून गायन, तबला, ऍक्टोपॅड दोन्ही शिक्षण करतात. आणि त्यांच्या आजोबाचं खूप त्याच्यात हे आहे, मार्गदर्शन आहे. तो गाणे म्हणत जाय, वाजवत जाय, तेव्हा ते शिकवत होतं, असं नाही बाळा असं वाजव लहानपणी. म्हणजे वेळेत ते चूक तिथं काढायचे. आम्ही सुट्टीत जेव्हा येत होतो तेव्हा आजोबा त्याचे घेऊन बसत होते, त्याचे बाबा पण घेऊन बसत होते आणि त्याच्यातून ते गाणे म्हणत होते. कोणी कुकडे म्हणे, कोणी कुकडे म्हणे. पण ते सुरुवात करता 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 आता ते महाराष्ट्र लेवलला गेला. बघा म्हणजे आता तुम्हाला मुलांना वेगळं खेळणं, क्रिकेट म्हणा, हे म्हणा, अशा याच्यापेक्षाही तुम्ही आजोबाकडनं, तुमच्याकडनं, वडिलाकडनं, आजीकडनं मुलांना तसे संस्कार पडत गेले आणि कला सर्व मिळून तुम्ही एकत्रित भजन म्हणणे, कीर्तन म्हणणे किंवा काय अदरवाईज ह्या गोष्टी करत आम्ही काम करता करता पण तो काही वाचतही असला, जेवतही असला तरी हातानं तबला वाजवत असताय. अरे वा. म्हणजे बघा. आणि ऐका ना, मला एक म्हणायचं आहे की राजूभाऊ जेव्हा तुम्ही नवीन आल्यात इथे या घरी तेव्हा मला तेवढा त्रास होतो. काय हे नेहमी, काय हे नेहमी, काय उठले की तबला वाजत जातात. आता यांचं कसं कधी हाताला समजा नाही का. तर जेव्हा भजन ठेवत होते तेव्हा मला राग येतो. बघा रागाचं रूपांतर आता त्या म्हणजे तुम्हाला त्याच्यात एवढंच हे झालंय की तुम्ही म्हणता की आता भजन ठेवा किंवा असे प्रोग्राम ठेवलेच पाहिजे. एकादश जेव्हा आम्ही आषाढी एकादशी, चतुर्मास एकादशी पूर्ण आम्ही घरी बनवतो. आणि जेव्हा हे कंटाळून आले तेव्हा ते म्हणत असते की आज करू नये आपण. मी कंटाळून आलो कामावरून, समजा ड्युटी करून किंवा शाळेत जास्तीचे काम झाले तर मग थकल्यासारखे होत होते. पण मी बाबाला फोर्स करत असतो, बाबा आपण करू ना, भजन करायचं आपल्याला. म्हणजे आता तुमचा फोर्स वाढला. म्हणजे आता हे कसं ड्युटी करून आल्यानंतर कसं इंटरेस्ट वाढला. म्हणजे तुम्ही जेव्हा नवीन आले असेल 4-5 वर्ष तर तुम्हाला याच्यामध्ये एवढी गोडी वाटत नव्हती, त्रास होत असेल. काय बाबा माझ्याकडे तर असं काही नव्हतं, ते उठले की तबला ते सर्व पेटी वाजत. पण आता तुम्ही त्यांना असं सांगता की तुम्ही काहीतरी प्रोग्राम ठेवला पाहिजे, कार्यक्रम ठेवा किंवा एखादा भजनाचा कार्यक्रम ठेवा, एखादं आहे. तर आज आपण ज्येष्ठ कलाकार ज्ञानेश्वर बोकडे यांच्या संपूर्ण परिवारांशी आज आपण त्यांची बातचीत केलेली आहे. आणि आज आपण आता त्यांच्या तिसरी पिढी म्हणजे त्यांचं नातू तेही या कला क्षेत्रामध्येच चांगल्या पद्धतीनं कला त्यांनी जोपासली आहे. आजोबाची कला त्यांनी पुढे नेण्याचा एक ध्यास त्यांच्या मनामध्ये ठेवून ते आपण आता त्याच्याशी बोलूया. मयूर नाव आहे ना? मयूर, आजोबाची कला पुढे नेण्यासाठी तू काय प्रयत्न करशील पुढं? जशी आजोबांनी आम्हाला लहानपणापासून सवय लावली, बसून ठेवत होते, भजनाला नेत होते. गुरुदेव आमचे तुकडोजी महाराजाची प्रार्थना होत होती घरी. आजोबांना पहिलेपासून आवड आहे, त्यामुळे आम्हाला लागली. आणि आम्ही असाच प्रयत्न करील की आमचे समोर अशीच चालू राहील म्हणून. म्हणजे आमचे जेव्हा लेकरं वगैरे येईल तेव्हा आम्ही पण असंच आजोबांनी जसं आम्हाला बसून ठेवलं, जसं मार्गदर्शन केलं त्या बाबतीत, जसं बाबांनी, आई आप्पांनी आम्हाला कारंजाला आम्ही शिकायला होतो तर आम्हाला क्लास लावले. शास्त्रीय संगीत मध्ये माझे 5 परीक्षा झालेल्या आहे, माझ्या दादाच्याही 5 परीक्षा झालेल्या आहे, तबलामध्ये, गायनमध्ये. तर तसंच आम्ही पण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आणि अशी आमची
जे आम्ही आमच्या परंपरा आहे. पूर्वजांनी आम्हाला दिली परंपरा ते आम्ही समोर नेण्याचा प्रयत्न करू. छान विचार खूप ग्रेट आहेत तुझे. आणि मला आता जसं आपण म्हटलं ते युवकांना काय तू संदेश देऊ शकशील याबद्दल, की संदेश म्हणजे काय तुझ्याकडनं काय सांगू शकशील आताच्या युवकांना, किंवा हा. असे कला जो आहे हे तुम्ही आत्मसात केली पाहिजे, कला कुठली असो त्याबद्दल. आपण महाराष्ट्रात राहतो, भारतात राहतो, आपली संस्कृतीच हे आहे. आपले विठ्ठल रुक्माईच्या याच्यात आपण कीर्तन भजन चालू असते, आपल्या मंदिरातनी कीर्तन भजन असते. आपली जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे, आपण ते जोपासली पाहिजे. त्यामुळे आपण याच्याकडे ठीक आहे, शिक्षण चालू आहे, आपण मॉडर्न चाललो होत, पण असं नाही की आपली दुर्मिळ गोष्ट आपण सोडली पाहिजे बा. आपल्याला ते ठेवून आपण ते लक्षात ठेवून थोडं त्याच्याकडे लक्ष देऊन ते आपण जोपासलं पाहिजे. जसे आपले बाकीच्या देशात वगैरे त्यांचे जे धर्म जाती आहे ते बरोबर ते जोपासतात, तसं आपणही आपलं दुर्लक्ष करून चालणार नाही. आपणही आपलं जोपासलं पाहिजे. आपल्या पूर्वजांकडे ज्यांच्याकडे ते कला येते त्यांच्याकडे बसून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वाटते मला. बरोबर. छान पद्धतीने तू युवकांना एक संदेश दिला की ही शिक्षणाबरोबर ही काळाची गरज आहे आणि ती जोपासली पाहिजे आणि ती करत गेलं पाहिजे. आणि तू ही आजोबांची कला ही जोपासणार आणि पुढे नेणार असं तू म्हणालास. आणि तुला पुढील भावी वाटचालीस तुला गोकुळला आणि मयूरला या दोघांनाही भावी वाटचालीस आमच्या चॅनलकडनं शुभेच्छा देतो. आणि छान पद्धतीने तुम्ही असेच कार्य करत राहावं आणि कला जपत राहावं, महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेत राहावं अशी शुभेच्छा देतो. आणि आज आपण इथे या परिवारांसोबत गप्पा केली आणि छान पद्धतीनं वाटलं. आम्ही आज पुण्यावरून इकडं यांच्याकडं भेट देण्यासाठी आलो आणि यांची मुलाखत घेण्यात आली, यांच्याशी बातचीत केली, मोकळ्यापणाने हे आमच्याशी बोललात आणि छान पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं आणि छान बोललात आणि माहिती दिली. त्याबद्दल यांचे सर्व पुनश्च धन्यवाद. पुनश्च तुमचा नमस्कार, धन्यवाद. आपलेही आतापर्यंत तुम्ही आम्हाला बघत होतात परिवर्तन न्यूज 24 या चॅनलवरती. आम्ही विविध माध्यमातून म्हणजे कलाकार असो, शेतकरी असो, शेतमजूर असो किंवा अनेक महिला भगिनी असो यांचे प्रश्न आम्ही परिवर्तन न्यूज 24च्या माध्यमातून डिजिटल माध्यमातून मांडत असतो आणि प्रशासनापर्यंत हे पोहोचवण्याचं आमचं एक माध्यम असतो. आणि जनरली सामान्य नागरिकांपर्यंत यांचं आजची कला, आता उद्दिष्टच हा की यांची कला बघून 4 लोकांनी सुद्धा अशा पद्धतीची कला जपावी हाच एक दृष्टिकोन होता. धन्यवाद. चालेल.